महिला एकदिवसीय विश्वचषकातील चौथा सामना आज इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणार आहे। हा सामना गुवाहाटीतील बरसापरा क्रिकेट स्टेडियमवर होईल। दोन्ही संघांसाठी हा पहिलाच सामना असेल। वुमन्स वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे। पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करत 38.3 षटकात 129 धावा केल्या, तर बांगलादेशने हे आव्हान 31.1 षटकात 3 गडी गमावून पूर्ण केले। बांगलादेशने अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या T20 मध्ये 4 विकेट्सने विजय मिळवत उल्लेखनीय पुनरागमन केलंय। प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 20 षटकात 151 धावा केल्या। बांगलादेशने 18.4 षटकांत 8 चेंडू राखून हे आव्हान पूर्ण केलं। नामिबिया आणि झिम्बाब्वेने 2026च्या T20 विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे। आफ्रिकन पात्रता फेरीत नामिबियाने टांझानियाचा पराभव केला, तर झिम्बाब्वेने केनियाचा पराभव करून ICC स्पर्धेत स्थान मिळवलंय। पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये भारत आणि श्रीलंका इथेही स्पर्धा आयोजित केली जाईल। अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक हाँगकाँग सिक्सेस 2025 स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे। ही स्पर्धा 7 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 2025 या कालावधीत खेळली जाईल। दिनेश कार्तिक सोबत आर अश्विनचा देखील या संघात समावेश असणार आहे। नॉर्वेच्या फोर्डे येथे झालेल्या जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत भारताची वेटलिफ्टिंग क्वीन मीराबाई चानूने 48 किलो वजनी गटात चमकदार कामगिरी करत रौप्य पदक जिंकले। मीराबाईने एकूण 199 किलो वजन उचलून केवळ पोडियमवर स्थान मिळवलं नाही, तर 3 वर्षांनंतर या प्रतिष्ठित स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकणारी खेळाडू देखील ती बनली आहे। प्रो कबड्डी लीग स्पर्धेत काल पुणेरी पलटण आणि बेंगळुरू या दोन्ही संघांमध्ये सामना पार पडलाय। गेल्या वेळी जेव्हा हे दोन्ही संघ आमने सामने आले होते त्यावेळी पुणेरी पलटणने टाय ब्रेकरमध्ये 6-4 बाजी मारली होती। मात्र हा सामना 29-29 बरोबरीत राहिला। नंतर पुणेरी पलटणने टाय ब्रेकरमध्ये 6-4 गुणांनी बाजी मारली। टाइम मासिकाने भारतीय सलामीवीर यशस्वी जयस्वालचा जगातील 100 उदयोन्मुख स्टार्समध्ये समावेश केलाय। 2025च्या टाइम 100 नेक्स्टमध्ये समाविष्ट झालेला जयस्वाल हा एकमेव क्रिकेटपटू आहे